तर नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लेन जमिनीवर सोयाबीनची दुसरी फवारणी करत आहोत. त्यासाठी आपण फवारणी करताना पहिले कॉम्बिनेशन चेक करत असतो. तर आपण BSF कंपनीचा पॉलीराम हे दुसऱ्या फवारणीत बुरशीनाशक वापरत आहोत. तरी 40 ग्रॅम आपण एका पंपाचं पहिल्यांदा औषध टाकत असतो पाण्यामध्ये आणि ते एकदम खळखळून हलवून घेत असतो. एकाएकानं पहिले आपण बुरशीनाशक टाकीत असतो आणि त्यानंतर कीटकनाशक. हे सिजेंटा कंपनीचं अलिका हे कीटकनाशक आपण घेतलेलं आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आणि ते 20 ml पहिल्या कॉम्बिनेशन चेक करण्यासाठी आपण पहिल्या पंपामध्ये टाकत आहोत आणि त्यानंतर असं खळखळून हलवायचं औषध टाकल्याच्यानंतर. ते फक्त फाटता कामा नये. बरेच शेतकरी असे आहेत जे कॉम्बिनेशन चेक करत नाही, डायरेक्ट टाकीत टाकून देतात, पंपात टाकून घेतात आणि 5-10% आपल्या सोयाबीनला फुलं असल्यामुळे आपण शिम्मा नावाचं एक टॉनिकसुद्धा वापर करत आहोत यामध्ये, कारण टॉनिकचीसुद्धा आपल्याला इथं गरज लागणार आहे. आणि ते जे कॉम्बिनेशन आहे असं एकदम खळखळून हलवायचं संपूर्ण औषध टाकल्याच्यानंतर. त्यानंतर हलल्याच्यानंतर 2 मिनटं थांबायचं, बघायचं ते व्यवस्थित कॉम्बिनेशन आहे का. ते फाटता कामा नये. फाटल्याच्यानंतर ते एकदम दह्यासारखे त्याचे गोटुळे होतात आणि कॉम्बिनेशन जे सूट झालं ते केमिकल औषध 3 कॉम्बिनेशन घेतलेले आहेत आपण फवारणीमध्ये. आणि विद्रायक खत आपण जर कोण्या फवारणीत जर घेतलं तर विद्रायक खत आपण त्याच्यामध्ये टाकत नाहीत. दुसरं व्यवस्थित आपण डायरेक्ट टाकीमध्ये टाकून देत असतो. आणि हा प्लॉट आहे आपला RVCM 1135. तर यामध्ये आपली एक फवारणी झालेली आहे आणि त्यानंतर ही दुसरी फवारणी आपली आहे. तरी बघू शकता प्लॉट एकदम जबरदस्त बसलेला आहे. आणि यामध्ये आपण 17 जूनला RVCM 1135 व्हरायटी लावली होती आणि त्यामध्ये आपण आपली दुबार पेरणीची वेळ पावसाच्या अभावामुळे आली होती. त्यामुळे आपण सुरुवातीला आपण 1135 ही व्हरायटी लावली होती, तर ती खूपच पातळ निघाली होती. त्यासुद्धा प्लॉटचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. सोयाबीन कसं पातळ निघालं तर आपण डबल पेरणी केली. ते पहिलं सोयाबीन न मोडता डबल आपण पेरणी केलेली आहे. बघू शकता एकदम फुलाची शेटिंग जवळ झालेली आहे. याला मस्त शेंगा दिसत आहेत आपल्याला वाद्या. सध्या फूल 30% फुलं आहे आणि 70% आपली चट्टा आहे. आणि त्यानंतर आपण 1 एकरचं आपल्याकडं बियाणं होतं 1135, तेच आपण त्या 1 एकरमध्ये लावलेलं आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या प्लॉटमध्ये अंकुरचं बियाणं लावलेलं आहे. म्हणजे ह्याच 2 एकरमध्ये 1 एकर आता आपलं संपूर्ण 1135 आहे आणि काही ठिकाणी 1 एकरमध्ये निम्म 1135 आणि निम्म अंकुर आहे. तर एकदम जबरदस्त असा प्लॉट बसलेला आहे. 2 तासातलं अंतर 1.5 फूट आहे आणि सरसकट आपण 1.5 फुटावर टोकन केलेली आहे. आणि मी आपल्याला वारंवार सांगतो, कधी फवारणी करताना हा डबल बॅटरीचा पंप आहे. एका नोझलला फवारणी करू नका, कारण एका नोझलानं औषध व्यवस्थित झाडाला पोहोचता येत नाही, औषध व्यवस्थित पडत नाही. 3 नोझलाचा आपला पंप आहे आणि एकदम डबल बॅटरीचा पंप आहे. एकदम जबरदस्त असा प्रेशरसुद्धा देते. तर बघू शकता कसा वाटतो मित्रांनो प्लॉट, कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे चलून